एक्सायटेड मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एरर फंक्शनवरचं तिसरं लेक्चर, ज्याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया एक्झाम्पल नंबर 3 ला. सुरुवातीला बघूया डेफिनेशन काय आहे एरर फंक्शन ऑफ एक्सची. एरर फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू 2/√π इंटिग्रेशन 0 टू x e रेज टू मायनस u स्क्वेअर डी. ओके, ज्याचं एरर फंक्शन लिहितोय आपण ते इंटिग्रेशनच्या अप्पर लिमिटला असणार आहे. ओके, 2 चं एरर फंक्शन लिहित असा इथं 2 येईल, एकच्या ऐवजी इथं एकच्या ऐवजी 2 येईल, बाकीच्या गोष्टी आहेत तशा राहतील. सिमिलरली कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ x बिकम 2/√π इंटिग्रेशन x टू इन्फिनिटी e रेज टू मायनस u स्क्वेअर du. and these are 4 properties of error function. तर आपलं एक्झाम्पल आहे पहा तिसरं एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ एरर फंक्शन ऑफ x इक्वल टू 2/√π e रेज टू मायनस x स्क्वेअर. ओके, तर राईट साइड मध्ये सोडवण्यासारखं काही नाहीये, हे स्टँडर्ड फंक्शन आहे. तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू आणि ती सोडवायला घेऊया. ओके, so consider LHS is equal to derivative with respect to x of error function of x. ओके, तर या ठिकाणी एरर फंक्शन ऑफ x चा कन्सेप्ट आपण यूज करतोय. एरर फंक्शन ऑफ x काय आहे 2/√π इंटिग्रेशन 0 टू x e रेज टू मायनस u स्क्वेअर डी. ओके, ब्रॅकेटच्या आतमध्ये इंटिग्रल फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला हवा आहे. ओके, मग याच्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. सो युजिंग डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा रूल यूज करायचा, पण या ठिकाणी दोन रूल आहेत, रूल नंबर 1 रूल नंबर 2. ओके, तर इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे, म्हणजे या ठिकाणी x काय आहे पॅरामीटर आहे. ओके, आणि तुम्ही लिमिट ऑब्झर्व केलं तर लोअर लिमिट 0 आहे, पण अप्पर लिमिट x चं फंक्शन आहे. ओके, याचा अर्थ आपल्याला डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा रूल 2 यूज करायचा आहे. जर दोन्ही कॉन्स्टंट लिमिट असतील तर रूल नंबर 1 आपण अप्लाय केला असता. तर या ठिकाणी युजिंग रूल 2 ऑफ डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. ओके, सो दिस रूल बिकम, हा रूल काय सांगतो, कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर येईल, ब्रॅकेटच्या आतमध्ये हा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या आतमध्ये जाईल, इंटिग्रेशन 0 टू x, पार्शियल डेरिव्हेटिव्ह बनून जाईल तो आत गेल्यानंतर कोणाचा, आपल्या इंटिग्रँडचा म्हणजे e रेज टू मायनस u स्क्वेअरचा du ॲज इट इज, नंतर प्लस साइन देऊन या फंक्शन मध्ये u च्या ऐवजी अप्पर लिमिट म्हणजे x रिप्लेस करा, आपल्याला भेटेल मायनस e रेज टू मायनस x स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय त्या अप्पर लिमिटचा म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह, नंतर मायनस साइन देऊन फंक्शन मध्ये x च्या ऐवजी लोअर लिमिट u च्या ऐवजी लोअर लिमिट म्हणजे 0 रिप्लेस करा, ते होईल e रेज टू मायनस 0 अँड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ लोअर लिमिट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 0. आणि आता याला सिम्प्लिफाय करूया आपण. ओके, सिम्प्लिफाय दिस. सो दिस 2/√π ॲज इट इज इनटू ब्रॅकेट, पहिलं जर फंक्शन बघितलं e रेज टू मायनस u स्क्वेअर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, त्याच्यामुळे तो डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0. ओके, कारण x हा व्हेरिएबल आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे बाकी सगळे व्हेरिएबल कॉन्स्टंटचं काम करतात, म्हणून हे फंक्शन झालं कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, 0चं डेफिनेट इंटिग्रेशन 0 प्लस e रेज टू मायनस x स्क्वेअर ॲज इट इज इनटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to x become 1 minus derivative of 0 is 0. So in that way we get 2/√π e raised to minus x square, which is our required result. So this is equal to RH. Yes, हाच रिझल्ट आपल्याला हवा होता. Okay, now consider LHS for second result. Okay, consider LHS for second result, which is d dx of error function of ax raised to n. Again using definition of error function, derivative as it is, definition become 2/√π इंटिग्रेशन 0 टू x. जर x चा एरर फंक्शन लिहित असेल तर अप्पर लिमिटला x आहे, तर इथं एरर फंक्शन कोणाचं लिहायचं आहे ax रेज टू n चं लिहायचं, म्हणजे अप्पर लिमिटला काय येईल ax रेज टू n येईल, ax रेज टू n. फंक्शन आहे तसं, फंक्शन आहे e रेज टू मायनस u स्क्वेअर डी. ओके, परत या ठिकाणी डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. 2/√π इनटू ब्रॅकेट इंटिग्रेशन 0 टू ax रेज टू n, partial derivative with respect to x of
e raised to minus u square du, then plus sign replace u by upper limit ax raised to n its square. ओके, u च्या ऐवजी ax raised to n रिप्लेस केला, त्याचा स्क्वेअर राहणार आहे, त्याला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ ax raised to n मायनस फंक्शन मध्ये u च्या ऐवजी लोअर लिमिट 0 रिप्लेस करा आणि त्याला मल्टिप्लाय त्या लोअर लिमिटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 0 चा डेरिव्हेटिव्ह. ओके, तर या पद्धतीने हे येऊन जाईल 2/√π इनटू ब्रॅकेट, इथं परत कॉन्स्टंट फंक्शन आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, 0 चं डेफिनेट इंटिग्रेशन 0 प्लस e रेज टू मायनस a स्क्वेअर x रेज टू 2n, पॉवर सेपरेट होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याला मल्टिप्लाय a इंटू x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह n x रेज टू n मायनस 1 मायनस 0 चा डेरिव्हेटिव्ह 0, so total function become 0. So we get 2/√π into what is remaining, an x raised to n minus 1 into e raised to minus a square x raised to 2n. That means 2an divided by root pi x raised to n minus 1 e raised to minus a square x raised to 2n. आणि हेच आपल्याला हवं होतं पहा, 2an divided by root pi x raised to n minus 1 e raised to minus a square 2n which is equal to RHS. ओके, या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. सुरुवातीला डेफिनेशन अप्लाय केली एरर फंक्शनची आणि त्याच्यानंतर डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा रूल नंबर 2 यूज केलेला आहे. आता तुम्ही एकदा ऑब्झर्व करा, प्रिव्हियस स्टेप वरून नेक्स्ट स्टेप कशी आलेली आहे. ओके, आणि कशा पद्धतीने कन्सेप्ट या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, थँक्यू.